नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. लापशी तर तुम्ही सर्वांनीच खाल्ली आहे, परंतु अशी चविष्ट सुगंध आणि दाणेदार लापशी तुम्ही कधी खाल्ली आहे का? चला तर मग मी आज तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आली आहे. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम साहित्य पाहूयात. इथे मी बदाम घेतलेले आहेत. बदाम, काजू, मनुके, आपल्याला यासाठी बडीशेप लागणार आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे. भाजण्यासाठी साजूक तूप, गूळ आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लापशीची कणी म्हणजे गव्हाची कणी. लापशीसाठी लागणारी ही गव्हाची कणी घेतलेली आहे. याला दलिया सुद्धा म्हणतात. तर आपण इथे कढईमध्ये तूप घालून घेऊया. आता या तुपामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत. बदाम, काजू, गोल्डन सोनेरी होईपर्यंत थोडेसे भाजायचे आहेत. बघा, छान सोनेरी भाजून घेतले आहेत. काजू बदाम भाजून झाले आहेत. आता यामध्ये आपण अजून तूप घालू आणि या तुपामध्ये लापशीची गव्हाची कणी घालून छान मंद आचेवर भाजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, लापशीची कणी ही गॅस मंद ठेवूनच भाजा. स्लो गॅस करून भाजायची आहे. चांगली तांबूस सोनेरी भाजून घ्या. लापशीची मुख्य प्रोसेस म्हणजे ही भाजण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे भाजताना तुम्ही शक्यतो मेहनत घ्या. गॅस फुल करून गडबडीत भाजण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. गॅस कमी ठेवून भाजा. हा लापशी बनवतानाचा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे इथे कणिक जळणार नाही, छान सर्व एकसारखी भाजली जाईल याची काळजी घ्या. आता आपली लापशी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजत आलेली आहे. अजून फक्त 2 मिनिटं भाजून घेणार आहोत. आता या टप्प्यावर यामध्ये आपण बडीशेप घालून घेऊया. हे बघा, असं करायचं आहे. थोडासा खड्डा करून यामध्ये आपण बडीशेप घालू. बडीशेपचा खूप छान सुगंध येतो आणि त्यामुळे लापशीला चवही खूप छान येते. तर बडीशेप घालायला अजिबात विसरू नका. बडीशेप आठवणीने घाला. 2 मिनिटं भाजून घेणार आहोत. आता आपली लापशी पूर्णपणे भाजून झाली आहे. पाहू शकता, हे बघा, छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजली आहे. तर बघू शकता, आपली लापशी ही छान सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतली आहे. आता भाजून झालेली आहे. त्यामध्ये आपण मनुके घालून घेणार आहोत. त्याचबरोबर मी ड्रायफ्रुट्स खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर अर्धे काप सुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे यात खोबऱ्याचे काप सुद्धा घालू शकता. तसेच तळलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे घाला. आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत.
साधारण एक तांब्या इतकं म्हणजे अर्धा लिटर पाणी मी घातलेलं आहे. आता याच पाण्यात लापशी शिजून द्यायची आहे. जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपण या गरमच पाणी ओतत जाणार आहोत. तर आता ही लापशी आपण झाकण ठेवून शिजून देऊयात. आता ही लापशी अशा प्रकारे जशी जशी शिजत जाईल तसं तसं तिला पाणी कमी पडणार. त्यामुळे जसं लागेल तसं गरम 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 पाणी करून ओतत चला. एकदम पाणी घालू नका, जसं लागेल तसं घाला. आता झाकण ठेवूया, थोडा वेळ शिजून देऊ आणि मग गरम पाणी घालू. तर आता पाहू शकता लापशीतले पाणी पूर्णपणे आटून गेलं आहे, सुकी झाली आहे. तर आता या स्टेपला मी इथे आल्यावर 1 ग्लास इतकं पाणी घालून घेते, म्हणजे अजून शिजून घेऊया. पाणी एकदम घालू नका, असं थोड्या थोड्या प्रमाणात घालत चला. आणि गॅस फुल करू नका, गॅसची फ्लेम स्लो ठेवा. शक्यतो म्हणजे ठेवाच. लापशी मंद आचेवर शिजवू. उघडून बघूयात. तर पाहू शकता नंतर घातलेले पाणी इतक्या प्रमाणात आटत आलेलं आहे. गॅस कमी ठेवूनच शिजवली आहे मी, पण आपण इतक्यात गूळ घालणार नाही आहोत कारण यात अजून पाणी आहे. हे पाणी थोडंसं कमी होऊ देऊया, मग गूळ घालणार आहोत. पूर्वी भंडाऱ्यांमध्ये देवाचा प्रसाद म्हणून ही लापशी मोठ्या प्रमाणात बनवली जायची. आणि एक स्वीट डिश म्हणून पारंपरिक पदार्थ कुठला, तर त्यासाठी उत्तम पर्याय आहे लापशी. ही लापशी तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा. मी बनवलेल्या पद्धतीने कशी झाली आहे मला कमेंटमध्ये कळवा. आपण आता परत झाकून थोडा वेळ शिजून देणार आहोत. आता आपली लापशी गूळ घालण्याच्या टप्प्यापर्यंत शिजली आहे. ही कणिक छान शिजली आहे. हे बघा, अशी बघायची हातावर, कणीचा एकजीव झाला. कडक लागत नाहीये, म्हणजे आपली कणिक छान शिजली आहे. तर आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊयात. तुम्हाला हवं तसं गोड, कमी गोड आवडत असतील तसं त्या प्रमाणात गूळ घाला. आता गुळाला सुद्धा पाणी सुटणार आहे, त्यामुळे त्या गुळाच्या पाण्यात ही लापशी छान अशी रसरशीत शिजून निघणार आहे. तर आता आपण याच्यावर परत झाकण ठेवूयात आणि 10 मिनिटं तरी या लापशीला आपण शिजून देऊयात. झाकून ठेवूयात. हलवून घेऊयात. पाहू शकता गुळाला किती पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी सुद्धा गॅस कमी ठेवूनच आपण आटून घेणार आहोत. लक्षात ठेवा, गॅस फुल करायचा नाही, कमी गॅसवरच लापशी शिजून द्यायची आहे. आणि लापशी भाजताना सुद्धा गॅस कमीच ठेवायचा आहे. भाजतानाची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही कणी भाजताना गॅस फुल ठेवला तर कणीची फक्त वरून जळली जाते आणि आतमधून जे गहू आहेत ते गहू कच्चे राहतात. आणि मग या स्टेपला आल्यावर त्या लापशी अशी चिकट होते, गव्हाच्या पिठासारखी एकदम अशी चिकट होऊन जाते आणि त्या लापशीचा एकदम असा चिकट गोळा तयार होतो, म्हणजेच अशी सुट्टी होत नाही. आता
ही लापशी आपण ह्या गुळाच्या पाण्यात छान शिजून देऊयात आणि नंतर बघूयात कशी लापशी सुट्टी होते ती. उघडून बघूयात. पाहू शकताय आपली लापशी कशी मोकळी सळसळीत झालेली आहे. बघा, अजूनही थोडीशी तुम्हाला ओलसर दिसत असेल, परंतु गरम असल्यामुळे ही ओलसर दिसत आहे. थंड झाली ना की ही सगळी अशी मोकळी होणार. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी मी बनवलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करा, बनवून बघा. मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी तुम्ही बनवलेली कशी झाली आहे. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला परत सांगते की जी सुरुवातीची स्टेप आहे ना पहिली, तिथं तुम्ही चूक करू नका. लापशी भाजताना काळजी घ्या, त्यामुळे नंतरच्या स्टेप चुकत नाहीत आणि लापशी परफेक्ट बनली जाते. आता यावर आपण थोडीशी वेलची पूड घालून घेऊया, हलवून घेऊया. तयार झाली आहे आपली गव्हाची लापशी. ही रेसिपी पारंपरिक आहे, पौष्टिक आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.